नमस्कार मंडळी आणि जय खानदेश सर्वांना। श्रावण महिना लागला की आपल्या सर्वांना एकच आतुरता लागते की ती म्हणजे आपल्या कानबाई मातेच्या आगमनाची। तर असंच काही होतं, आम्ही निघालेलो होतो कानबाई मातेच्या उत्सवासाठी आणि आमचा प्रवास होता हा नाशिक कडून धुळ्याकडे। तर धुळ्याकडे जात असताना पहिलाच टोल नाका लागतो आम्हाला की जो म्हणजे पिंपळगाव बसवंतचा। आता माझ्या मुलांचं तर असं आहे की पहिलाच टोल नाका लागला की त्यांना असं वाटतं की आपलं गाव हे आलंच। काय करणार, मुलांना प्रवास सहन होत नाही आणि खूप त्रास ते आम्हाला प्रवासात देत असतात। तरी आम्ही कारमध्ये बेड तयार करूनच आम्ही पुढे निघत असतो, जेणेकरून त्यांना घरचं फिलिंग यावं आणि त्यांचा प्रवासात छान व्हावा। तर पहिलाच टोल नाका जात नाही तर माझी मुलंही झोपलेली असतात। लगेच पुढचं आलं ती म्हणजे चांदवडची रेणुका माता आणि रस्त्यात चांदवडची देवी लागल्यानंतर तिला पाठ देऊन जाणं हे योग्य पण नाही, तेही श्रावण महिन्यात, हे कसं शक्य आहे। मग त्यानंतर आम्ही विचार केला की चला आता पहिले आपण रेणुका मातेचं दर्शन घेऊया, रेणुका मातेची ओटी भरते आणि त्यानंतर पुढचा प्रवास करू। मग आम्ही रेणुका मातेला आलो। तुम्हाला सांगते इतकं छान वातावरण होतं हे रेणुका मातेच्या इथलं, सगळीकडे हिरवळ, प्रसन्न, म्हणजे एकदम मन फ्रेश होईल असं काही हे वातावरण होतं। आणि हे सगळा बाहेरचा मंडप आहे की जो एक नंबर वाटत होता। माझ्या शिवायची नुकतीच झोप झालेली होती आणि त्याला घेऊन आम्ही डायरेक्ट रेणुका मातेच्या दर्शनाला आलेलो होतो। आता इथे मी घेत होते देवीसाठी ओटी। तर इथे माझा विचार चाललेला होता की रेणुका मातेची ओटी भरतेच आहे तर कानबाई मातेला पण मी इथूनच ओटी घेऊन जाते, असं काही माझा विचार इथे चाललेला। त्यानंतर आम्ही ओटी घेतली आणि आम्ही गेलो देवीकडे। बापरे, इतकं छान वाटत होतं की म्हणजे मध्ये अजिबात गर्दी नाही, ढकलाढकल नाही किंवा लगेच दर्शन करून पटापट जा अशी घाई पण तिथे नव्हती। आणि इथे तुम्ही बघू शकता रेणुका मातेच्या मंदिरातला हा सीन आहे। तिथली क्लिप आम्हाला घेता आली त्यामुळे आम्ही घेतली आणि आमच्यामुळे तुमचंही घर बसल्या रेणुका मातेचं दर्शन होईल हाच एक विचार आमच्या मनात होता। आणि इथे आम्ही एक देवीचा व्हिडिओ घेतला जेणेकरून आम्हाला त्यांनी अडवलं पण नाही आणि सांगितलं की तुम्ही मातेचा व्हिडिओ हा घेऊ शकताय। तर इथे ओटी भरत होती देवीची आणि दर्शन आम्ही घेतलेलं आणि दर्शन पण एकदम छान झालेलं की अजिबात घाई झाली नाही किंवा काहीच प्रॉब्लेमही आलेला नाही। आणि त्यानंतर दर्शन घेऊन आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला। तर घेतलेली होती मी कानबाई मातेसाठी पण ओटी आणि थोडा प्रसाद घेऊया म्हटलं घरच्यांसाठी चांदवडचा रेणुका मातेचा। मग प्रसाद घेऊन आम्ही निघालो आणि रस्त्यात घेतला थोडासा चहा की ज्याच्याने खूप एनर्जी येते। आणि त्यानंतर सुरू झालं आमच्या संध्याकाळचं भाजी भाकरीचा रोटचा नैवेद्य। तर असं काही होता आजचा छोटासा मिनी ब्लॉग। तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा, आवडला असेल तर लाईक शेअर करा। उद्याचा ब्लॉग बघायला अजिबात विसरू नका।